मनोज जरांगे पाटील हे आज किल्ले रायगडावरती जाणार आहेत आणि शिवरायांच्या समाधीस्थळावरती जाऊन ते नतमस्तक होतील आणि त्यानंतर विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या नंतर जरांगे पाटील हे रायगडावरती जात आहेत आणि त्यामुळे ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचे जल्लोषामध्ये स्वागत केले जात आहे। तर मनोज जरांगे पाटील हे 2 दिवसाच्या रायगडच्या दौऱ्यावरती आहेत आणि काल सुद्धा त्यांचा हा रायगडचा दौरा होता। वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मराठा आंदोलकांशी आणि मराठा बांधवांशी त्यांनी संवाद साधला होता। तर थोड्याच वेळामध्ये ते रायगडच्या दिशेने किल्ले रायगडावरती जाण्यासाठी रवाना होतील। रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो। पवित्र रायगडाच्या या पवित्र भूमीत दर्शन घेऊन पुन्हा आशीर्वाद घेऊन पुन्हा वापस जातोय। काय ऊर्जा मिळते तुम्हाला रायगडवर? वा, पुऱ्या विश्वालाच मिळते। तर मी तर भक्त आहे, इथं ऊर्जा मिळणार नाही तर कुठे मिळणार। इथं जी ऊर्जा मिळते ती विजय घेऊन वापस येते। मी पाठीमागच्या वेळेस रायगडावर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्याच्या नंतर आणि ती विजय प्राप्त केला। मराठा समाजासाठी प्रचंड मोठा, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा अध्यादेश झाला आहे। हा प्रचंड मोठा कायदा आहे, याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार। ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळे सोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे। महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून ओबीसीत जाण्यापासून आता वंचित राहणार नाही। हा खूप मोठा कायदा आहे। मराठ्यांचे पोरं शांततेत मुंबईला करोडोच्या संख्येने गेले आणि शांततेत वापस आरक्षणच घेऊन आले। मराठ्यांसाठी त्या शब्दासाठी कायदा पारित करणे म्हणजेच आरक्षण घेऊन आलेत आहे। त्यांनी काही हरकती मागितलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पहिला कायदा पोरांनी आणला आहे। मराठ्यांचा विजय झाला आहे म्हणून दिवाळी साजरी झाली, गुलालही समाजानं उधळला आहे, दिवाळी साजरी झाली। परंतु एक त्या कायद्याच्या मार्फत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं, मग बघा महादिवाळी आणि मग बघा गुलाल। सगळ्याच मी मुंबईतून येतानाच सांगितलं, विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झालंय आतापर्यंत ते मुंबईतच सोडून आलो आम्ही येता छगन भुजबळ बद्दल ते भन सुरू केली ना परत डबल केल्यावर काय सुट्टी मागचं सोडून दिलं त्यांनी, पुढं परत दंड खांदायला चालू केला। त्याला लय वळवळ आहे आणि त्याच्या मागच राहावंच लागेल मला, त्या सोडून नाही जमलं। बाकीचे बोलले की परत सुट्टी नाही, बाकीच्यांना सुद्धा आता सोडलं पण इथून पुढे बोललं की सुट्टी। म्हणजे संघर्ष संपला आता सगळ्या राजकीय नेत्यांचा। आम्ही संपविला की हे बघा आमचं त्यांचं काय वैर नाही आहे, त्यांचं आमचं काय नाही। आम्हाला आमच्या जातीसाठी भांडणं गरजेचं होतं आणि आम्ही भांडणार, मग टोकाचं भांडणार। फिरून मरणाची वेळ आली मरण आलं तरी चालेल, भांडणार म्हणजे भांडणार। पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललं की कोणी असो इथून पुढे बी नाही सोडणार।